नंदुरबार शहरवासियांना आता पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता पाणी टंचाईची काही प्रमाणावर ते झळा ज्या आहेत त्या नंदुरबारकरांना बसणार आहेत. नंदुरबार शहराला या पाणी पुरवठा करणाऱ्या या विरचक धरणामध्ये जवळपास 61% पाणी साठा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळं पालिकेच्या वतीने आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. नंदुरबार शहराला सरासरी 75 लाख लिटर पाणी जे आहे ते दररोज लागत असतं. त्यामुळं पालिकेच्या वतीने आता खबरदारी जी आहे ते घेण्यात आलेलं आहे. कारण या वर्षी नंदुरबार जिल्ह्यामध्ये एल नॅनोच्या संकट राहणार असल्याने सरासरी 92% पाणी पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे. त्यामुळं पालिकेच्या वतीने आता खबरदारी जी आहे ती घेण्यात येत आहे. नंदुरबार शहराला आंबेबारा आणि विरचक धरणातून पाणी साठा जो आहे तो केला जात असतो. आंबेबारातून धरणातून नंदुरबार शहराला 30% पाणीचा साठा जो आहे तो मिळत असतो आणि या विरचक धरणात येत असतो आणि या विरचक धरणातून नंदुरबार शहराला पाणी पुरवठा जो आहे तो केला जात असतो. परंतु यावर्षी पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते किंवा पाण्याची पातळी जी आहे ती उष्णतेमुळे खालावत आहे. त्यासाठी पालिकेच्या वतीने हा सर्व निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला, कारण की यावर्षी नंदुरबार शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक उष्णता जी आहे ती वाढलेली. त्यामुळं बाष्पभूमी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती खालावत असल्याने पालिकेच्या वतीने हा कठोर निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ते पाणी जे आहे ते वापरलं जात असतं. त्यामुळं आता या पाणी कपातीच्या संकटामुळे आता नंदुरबारकरांना काहीसा पाणी टंचाईची समस्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे यातला सर्वात महत्वाचे मार्ग म्हणजे आता पाणी जपून वापरावं. पालिकेच्या वतीने देखील पाणी जपून वापरण्याचे आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे, कारण की यावर्षी एल नानोचे संकट आहे. तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी जून आणि जुलै नंतरच खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होत असते. त्यामुळं पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होऊ नये यासाठी पालिकेच्या वतीने आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा करणार असल्याचे निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.